हॅलो, मी सारिका भुतारे, IT करिअर कोच आणि गाईड. सो पुणेरी पॅटर्न मधून सततच खूप साऱ्या मुलांना आम्ही जॉब कॉल्स देत असतो. खूप सारे मुलं IT ट्रेनिंग इथून घेतात, बऱ्याच वेळा सक्सेसफुली ते प्लेसही होतात, बऱ्याच वेळा रिजेक्शनचा पण सामना करतात. तो ह्या सगळ्या जर्नीमध्ये कुठेतरी मला हे अनुभव होत आहे की खूप साऱ्या मुली आहेत, म्हणजे जो मुलींचा क्राऊड आहे तो बऱ्यापैकी खूप कमी आहे. आणि हे असं का होतंय तर ह्याबद्दल आज माझा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुम्ही स्वतः तुमची बहीण, मावशी, काकू, ताई ह्या सगळ्यांना शेअर करणार, ते मला स्वतःहून माहिती आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मला असं वाटतं की जर तुम्हाला वाटतंय की नाही बाबा आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जसं पाहून म्हणतो की बाबा वाव किती छान, एखादी सक्सेसफुल लेडी जर आपण पाहिली, समजा ती जॉब करते किंवा बिझनेस करते किंवा टीचर आहे, तर आपल्याला रिस्पेक्ट तयार होतं, बरोबर. मग जर आपण ह्या भावनेत आहे आजच्या जनरेशन मध्ये, तर मग आपलं चुकतंय कुठे किंवा काय मिसिंग आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मिसिंग आहे की ज्या पद्धतीने आपल्याला असं वाटतं की नाही बाबा हे सगळं खूप छान आहे, तर मग आपण आपल्या आजूबाजूला जे काही फॅमिलीमध्ये मुली आहेत तर त्यांना आपण का सपोर्ट करत नाही. तर मला जनरली असं वाटतं की आपल्या आजूबाजूला जेवढे काही फॅमिलीज आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत, तर तिथे आपण नेहमी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला पाहिजे. स्पेसिफिकली जर तुम्ही गावाकडे राहता तर गावाकडे अशा खूप साऱ्या मुली आहेत की ज्यांचं खूप लवकर लग्न करून दिलं जातं. तर मला जनरली असं वाटतं की थोडा जर पेशन्स आपण ठेवत असेल ना, तर त्या मुली नक्कीच काहीतरी कर्तृत्ववान बनतील पुढे जाऊन. आणि मुलींना डेव्हलप का करायचं ह्याचं खूप बेसिक रिझन मी सगळ्यांना सांगणार आहे आज. तर त्याचं बेसिक रिझन हे की जर तुम्ही मुलींना एज्युकेट करत असाल तर भले ती दुसऱ्या घरी जाणार आहे, पण ते घर एज्युकेटेड असेल, म्हणजे तिथे असणारे वयोवृद्ध नागरिक म्हणा किंवा त्या घरातले बाकी लोक म्हणा किंवा लहान मुलं, ह्या सगळ्यांना ते एज्युकेट करणार आहे. त्यामुळे मुलींना एज्युकेट करण्यावरती खूप फोकस करा, त्यांना सपोर्ट करा. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल मुलींचा पण आहे, म्हणजे त्यांची पण काहीतरी जबाबदारी की जसं की त्यांनी ऍटलिस्ट जर सपोर्ट मिळत असेल तर प्रॉपरली डेडिकेशनने त्यांनी पण स्टडी केला पाहिजे किंवा त्यांनी पण सिन्सिअरिटीने त्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. तर ह्याची जाणीव मलाही आहे. पण मग मला जनरली मी जे ऑब्झर्व केलं त्यामध्ये मुलांवरती खूप जास्त खर्च करण्यात येतोय आजच्या जनरेशनमध्ये, त्यामध्येही महाराष्ट्रामध्ये जे मी खूप जवळून ऑब्झर्व केले. तर मला असं वाटतं की मुलगा मुलगी एक समान असं फक्त म्हटलं जातं, तर ते खरंच इम्प्लिमेंट करण्याचा हा करेक्ट टाइम आहे. कारण जेवढे वर्ष मी एज्युकेशन फील्डमध्ये काम केले, तर मला असं वाटतं की मुलींना शिकवलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा मुलींना शिकवलं जात नाही की घरामध्ये चला मुलीचं लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार, तिला शिकू नको नाही किंवा मग मुलाला शिकवा, असं बऱ्याच वेळा केलं जातं. पण तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या घरातही कुणाची तरी मुलगी येणार आहे आणि ती जेव्हा येणार आहे त्यावेळेस आपण हेही पाहणार आहे की तिचं एज्युकेशन काय झालंय किंवा ती जॉब करते का, तिला किती सॅलरी आहे. तर आजच्या धावपळीच्या जगामध्ये जसं आपल्याला एज्युकेटेड लाईक वाईफ पाहिजे किंवा आपल्याला सून पाहिजे, शिकलेली पाहिजे, कमवणारे पाहिजे, तसंच एक्सपेक्टेशन समोरच्या फॅमिलीचे असतं. त्यामुळे मला जेन्युइनली असं वाटतं की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलीचं भवितव्य सुधारावं किंवा तिने अजून बाकी लोकांना डेव्हलप करावं, जसे तिची मुलं असतील, घरातली बाकी लोक असतील, तर तिला शिकवण्याचा कुठलाही पर्याय तुम्ही सोडू नका आणि कंजूसता बिलकुल करू नका, कारण त्यामध्ये आपलं जास्त नुकसान होत आहे. तर मला असं वाटतं की मुलींना सपोर्ट करण्यामागे सगळ्यात महत्वाचा रोल आहे की जेव्हा तिची डिग्री पूर्ण होते त्यापासूनची जी जर्नी तिचा पहिला जॉब मिळेपर्यंतच असते. तर बऱ्याच वेळा तिला अलाव केलं जात नाही की बाबा तू शहरात जाऊन नाही शिकायचंस किंवा तू ट्रॅव्हल नाही करायचं. तर मला असं वाटतं आजच्या जनरेशनमध्ये जिथं पुण्यासारखी मेट्रो सिटी आहे तिथं सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे. तर मला असं वाटतं पॅरेंट्सनी स्टँड बाय केलं पाहिजे सोबत, घरातल्या मोठ्या लोकांनी सोबत उभं राहिलं पाहिजे मुलींच्या, कारण ती त्यांची टेम्पररी स्ट्रगलिंग फेज असते. जेव्हा ती फेज क्रॉस होते त्यानंतर सगळेच तिच्याकडे रिस्पेक्टफुली बघतात. पण मला असं वाटतं स्ट्रगलिंग मध्ये जास्त सपोर्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं रिझल्ट्समध्ये रूपांतर होईल. सो मग हेच आजचं मेन मोटिवेशन आहे गोष्टींच्या मागचं, की जर तुमच्या आजूबाजूला कोणी असे मुली असतील की बाबा ज्यांच्यावरती ज्यांचे पॅरेंट्स फक्त त्यांच्या लग्नाच्या दृष्टीनेच त्यांना शिकवतात आहेत किंवा तिथपर्यंत त्यांची जर्नी एंड करतात आहेत, तर त्यांना तुम्ही मोटिवेट करा, प्रेरित करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ओके.